जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे, 4 चरणाचा अभंग आहे. धर्माचं पालन का करावं, कसं करावं हे सांगणारा अभंग आहे. आमच्या तुकाराम महाराजांनी पांडुरंगाची वारी चालू करावी. 20-25 महिनाभराचा तो प्रवास आता केला ना. आमच्या तुकाराम महाराजांनी वारी करावी, पांडुरंगाच्या दरबारामध्ये जावं, चंद्रभागेचं स्नान करावं, पुंडलिकाशी भेटावं आणि पुंडलिकालाही सांगावं, वा पुंडलिका तया पुंडलिके केला हा उपकार, या पृथ्वीचा भार तू आमच्यावर उपकार केले, कारण या जगाचा विश्वकर्मा हा पांडुरंग आम्हाला तुझ्यामुळे भेटला. आपल्याकडे वेळ कमी आहे. पांडुरंगाशी महाराज चर्चा करतात. पांडुरंग ज्यावेळेस भेटून तुकाराम महाराज पांडुरंगाची भेट घेऊन माघारी निघतात, त्यावेळेस पांडुरंगाला बोलतात, पांडुरंगा येतो. आम्हीच लिहिलंय जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, आम्हाच जगाच्या कल्याणासाठी विभूती देण्यासाठी जावे लागेल. येतो पांडुरंगा, तुझा निरोप घेतो. पण जात असताना माझी परिस्थिती खूप हालाकीची झाली, तुला सोडून जावंसं वाटत नाही. काय करणार पांडुरंगा, माझ्या डोळ्या देखत माझ्या धर्मावरती संकट आलंय, संकट, आणि हे येत असलेलं संकट मला तरी सहन होणार नाही. या सगळ्याचे सगळ्या पाखंडी लोकांचं खंडन आम्ही स्वतः करणार आहोत. पांडुरंगा, संसार प्रपंचाचं लय पालन केलं र नाही. तुला माहितीये पांडुरंगा, तू माझ्या वाट्याला दिलेला संसार मी जिंकिला संसार, माया तयावरी फार, आणि जिंकिलेला संसार लाताडण्याची सुद्धा ताकद आमच्यात आहे. लाताळीला संसार केला षड उर्मीचा मार. पांडुरंगा, संसार प्रपंच आम्ही जर जिंकू शकतो तर तेवढ्याच पावरनं आम्ही लाताडू सुद्धा शकतो. पण या संसार प्रपंचाचे पालन सेवा करण्यापेक्षा माझ्या धर्मावरती संकट आलंय, जरा धर्माचे पालन करावे म्हणतो. मी धर्माचं पालन करत असताना माझं रक्षण नाही तर माझं भक्षण करण्यासाठी अनेक पाखंडी आडवे येतील. मग कोणी काळ्या कोटात असेल, कोणी पांढऱ्या शुभ्र पोशाखात असेल, कोणी निळ्या कोटात असेल, कोणी खाकी पोशाखात असेल. दुर्भाग्य पांडुरंगा, या पाखंडी लोकांना पोशाख बदलता येतो, दुर्भाग्य यांचं हे विचार बदलत नाहीत. आणि या हरामखोरांचे विचार बदलण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत. आम्ही त्यांचे विचार बदलायचा प्रयत्न करू. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, या पाखंडी लोकांचं आम्ही स्वतः खंडन करू. कारण दुसरं माझ्या हातामध्ये आता कुठलंही काम राहिलेलं नाही, मला घ्यायचंही नाहीये, फक्त हेची आम्हा करणे काम. पांडुरंग, तुझ्या नामाचे बीज थोडेसे वाढवावे म्हणतो. आणि ज्यावेळेस हे पाखंडी लोक माझं खंडन करण्यासाठी येतील ना मिस्टर राठोडजी, त्या वक्ताला आम्ही त्यांना ऐसे वागू नका, ऐसे करू नका म्हणून त्यांना आम्ही गोड शब्दात आम्ही समजून सांगू. कारण आम्ही आहोत प्रेमळ आहोत, गोड आहोत, मऊ आहोत, मृदू आहोत. किती मऊ आहोत अहो, ते कपाळाला लावायचं ते मावल्याला होत्यात ना कुंकाच्या दिम्यान. मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास, पण एकदा का आमची सटाकली मग मात्र नाठाळाच्या माथी काठी मारल्या खेरीज आम्ही माघारी परतत नाही. एवढे मऊ आहोत. समजून सांगू या पाखंडी लोकांना, गोड मृदू शब्दामध्ये आम्ही समजून सांगू. नाही समजलं तर जरा थोडस गणेशराव त्यांना दम देऊन सांगू. दम देऊन नाही समजलं तर त्यांना चांगलं दमात घेऊन सांगू. दमात घेऊन नाही समजलं तर आम्ही त्यांचा दम काढून सांगू. कारण आम्हीच्याकडे शब्द नावाचा शस्त्र आहे. कारण पांडुरंगा, तुला चांगलं माहिती आहे,
देवाचं देशाचं धर्माचं पालन करण्यासाठी जेवढं शास्त्र महत्वाचं तेवढं शस्त्र सुद्धा महत्वाचं. मग समय प्रसंगाला पांडुरंगा माझ्या हातातला टाळ, माझ्या हातातला विना, माझ्या हातातल्या चिपळ्या, हे समद पांडुरंगा तुझ्या कमलचरणावरती ठेवणार आहे आणि धर्मरक्षणासाठी शस्त्र हातात घेणार आहे. आता कोणतं घ्यावं? अहो आमच्या अर्जुनाने नाही का रणांगणामध्ये धनुष्य बाण हातात घेतला, आमच्या राम प्रभूने नाही का धनुष्य बाण हातात घेतला. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आणि पांडुरंगा जास्त पगुळ लावत नाही, पण माझ्या डोळ्यात देखत जर एखाद्यानं माझ्या भगव्या झेंड्याच्या चिंधड्या चिंधड्या करायचा कोणी प्रयत्न केला ना, आम्ही स्वतः त्याची भिडवार ठेवणार नाही. एखाद्याने जर आमच्या वारकरी संप्रदायाला, आमच्या जर हिंदू धर्माला बरबाद करायचं, आमच्या सनातन धर्माला बरखास्त करायचा कोणी जर प्रयत्न केला ना, आम्ही स्वतः त्याची भिडवार ठेवणार नाही. नाही भिडभार तुका म्हणे सारा थोर, कारण फक्त हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम.